परंतु लग्न झाल्याच्या नंतर खरं राजकारण काय असतं ते मी जवळून बघितलं. माझे पती नाना पवार साहेब लग्नाच्या अगोदर पासून म्हणजे वयाच्या 16व्या वर्षापासून ते राजकीय कार्यकर्ते आहेत. त्यावेळेस आम्ही नॉर्मल होतो, पैसाही नव्हता, काही नव्हता. परंतु आता पैसा आहे का? आताही नाहीच आहे, तेव्हाही नव्हता आणि आजही नाही. कारण त्यांना माहिती आहे नाना पवारांचा स्वभाव किंवा पंचशीला पवार हे राजकारणी नाही आहेत. आम्ही समाजकारणी आहोत, आम्ही राजकारणी नाही आहोत. आम्ही राजकारणासाठी लोकांचा उपयोग करून घेत नाही. तुम्ही कधी अहोरात्री आम्हाला आवाज द्या, आम्ही तुमच्यासाठी हजर आहोत. म्हणजे कोणासाठी? गोरगरिबांसाठी, ज्यांना आमची गरज आहे त्यांच्यासाठी. चुकीच्या मार्गाने जे काम करत आहेत त्यांच्यासाठी नाही. कोण धूर्त राजकारणी आहे आणि कोण समाजसेवक आहे हे सुद्धा त्यांना कळतंय व्यवस्थित. आणि त्यामुळे जरी काही चक्केपंजे आम्हाला नाही येत करायला, कारण आम्ही ते कधी केले पण नाहीत. बऱ्याच वेळेस तर असं झालंय, निवडणुकीमध्ये आम्ही ऑफिसमध्ये बसलेले लोक जाऊन मतं देऊन आलेले. आम्ही तिथे निवडणुकीच्या ठिकाणावर कब्जा करून, पोलिसांची मदत घेऊन किंवा इतर काहीतरी चक्केपंजे करून अशा आम्ही कोणतीच निवडणूक जिंकलो नाहीत. आम्ही जी निवडणूक जिंकलो ती पब्लिकच्या भरोशावर जिंकलो, इमानदारीवर जिंकलो, विश्वासावर जिंकलो. नमस्कार, जय भीम. मी आहे प्रफुल्ल केदारे. आपण पाहत आहात आकाशगाथा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला पुढे आणण्यामध्ये जितकं पुरुष कार्यकर्त्यांचा सहभाग होता, तितकाच महिला कार्यकर्त्यांचा देखील होता. याच प्रेरणेतून सावित्रीबाईंचा वसा घेतलेल्या अनेक महिला पुढे आल्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचं अस्तित्व निर्माण करू लागल्या. त्या मग समाजकारणात असतील, राजकारणात असतील किंवा विविध औद्योगिक क्षेत्रात, नोकरी क्षेत्रात असतील. आज आपण भेटणार आहोत आंबेडकरी चळवळीतील अशाच एका महिला नेतृत्वाला, ज्यांनी उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये झोपडपट्ट्यांचं प्रतिनिधित्व करत नगरसेवक पदाच्या भूमिकेतून तब्बल 3दा आणि उपमहापौर पदाच्या भूमिकेतनं आपली महत्वपूर्ण भूमिका वठवलेली आहे, बजावलेली आहे, जेणेकरून शहराच्या एकंदरीत विकासाला हातभार लागेल आणि चळवळीला हातभार लागेल, अशी ती भूमिका होती. आज आपल्या सोबत आहेत उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर पंचशीला राणा पवार. जय भीम. खूप खूप स्वागत आहे तुमचं. जय भीम. मी खूप आभारी आहे. तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझा जो प्रवास आहे, राजकीय प्रवास हा दाखवत आहात, त्याबद्दल मी तुमच्या चॅनलचे मनपूर्वक आभारी. निश्चितच. पण या प्रवासाची सुरुवात नेमकी कुठून झाली? म्हणजे पंचशीला नाना पवार यांना माहेरचा काही राजकीय वारसा होता की राजकीय काही पार्श्वभूमी होती? खरं तर माहेरचा वारसा म्हणजे फारसा काही मोठा नव्हता. छोटी मोठी आई कार्यकर्ती होती आणि त्या निमित्ताने का होईना घरामध्ये येणं जाणं कार्यकर्त्यांचं असायचं. परंतु लग्न झाल्याच्या नंतर खरं राजकारण काय असतं ते मी जवळून बघितलं. माझे पती नाना पवार साहेब हे लग्नाच्या अगोदर पासून म्हणजे वयाच्या 16व्या वर्षापासून ते राजकीय कार्यकर्ते आहेत आणि दलित पॅंथर चळवळीमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यामुळे घरामध्ये आवाजावा असायचा, लोक यायचे, चर्चा व्हायच्या आणि त्या चर्चेमध्ये आम्ही सुद्धा सामील असायचो. अच्छा, म्हणजे राजकारणाची गोडी तिथूनच लागली. म्हणजे नाना पवार यांच्या सहकार्याने तुम्हाला राजकारणाची गोडी निर्माण झाली. पण पहिल्यांदा निवडणूक लढवण्याची संधी कशी मिळाली तुम्हाला? खरं तर ना, म्हणजे ती खूप मोठी अचिव्हमेंट आमच्यासाठी आहे. कारण त्यावेळेस आम्ही नॉर्मल होतो, पैसाही नव्हता, काही नव्हता. परंतु आता पैसा आहे का? आताही नाहीच आहे, तेव्हाही नव्हता आणि आजही नाही. आम्ही म्हणजे जमिनीवरचे कार्यकर्तेच राहिलेलो आहोत. आणि त्यावेळेस काय झालं, म्हणजे कार्यकर्ते म्हणून यांनी बऱ्याच वेळा खूप नगरसेवकांसाठी काम केलं, त्यांना निवडून सुद्धा आणलं. बरोबर. पण एक अशी वेळ आली की आपल्या रिपब्लिकन चळवळीचे उमेदवार 2 वेळा हारले
हरल्याच्या नंतर मग कार्यकर्त्यांमधूनच आवाज निघाला की पवार साहेब तुम्ही उभे राहा. तेव्हा साहेब तर कोणी म्हणत नव्हतं, म्हणजे भाऊ तुम्ही उभे राहा निवडणुकीला, आपण एवढी मेहनत करतो आणि एकदा आपण निवडणूक लढवूया. आणि पैसेही नव्हते, कार्यकर्त्यांनी पैसे जमा केले. अच्छा. कार्यकर्त्यांनी वर्गणी काढून आम्हाला निवडणुकीला उभं केलं. आणि त्या अगोदर आम्ही स्वप्नात सुद्धा बघितलं ना. आज बघतो आपण लोक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करतात. बरोबर आहे. हा, पण आमचं तसं नव्हतं. आम्ही विरुद्ध होतो. आम्ही निवडणूक कधीच डोळ्यासमोर नव्हती ठेवली. आम्ही फक्त सेवा करायची, काम करायचं याच हेतूने साहेब होते. आणि कार्यकर्त्यांनी सांगितल्यामुळे उभे राहिलो. वर्गणीतून फंड जमा केला आणि आम्हाला निवडून सुद्धा आणलं पब्लिकने. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही निवडणूक कधी लढला, कुठल्या वर्षात, आणि ती संधी कशी मिळाली होती तुम्हाला? हा, मग तीच 97 ला. अच्छा. लेडीज वार्ड डिक्लेअर झाला, शेड्यूल कास्ट लेडीज. बरोबर. आणि मग सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की तुमच्या पत्नीला उभं करा निवडणुकीला, आणि फंडिंगची व्यवस्था वगैरे सगळ्या कार्यकर्त्यांनीच केली. पण आता बघा कसं की चळवळीच्या दिशा बदलल्यात, काळ बदलला, राजकारणाची समीकरणं बदललीत. आता विरोधक म्हणतात की नाना पवार जवळजवळ संपायला आलेत किंवा आंबेडकरी चळवळ संपत चालली आहे. अशा वेळेस काय मनामध्ये प्रतिक्रिया निर्माण होते? चळवळ संपणार नाही, आंबेडकरी विचार कधीच संपणारे नाहीत. आम्ही तर म्हणजे आमच्या असं म्हटलं ना, आमच्या रोमारोमातून जय भीमचा नाराच निघतो. आम्ही कधी बाबासाहेबांची चळवळ सोडणार नाही, सोडली नाही, आणि त्यासाठीच काम करत आहोत. आता राजकारणाची जरी समीकरणं चेंज झाली आहेत, बदलली आहेत, परंतु मला नाही वाटत हा विचार कधी संपेल. बाबासाहेबांचा विचार नाही संपणार. लोक संपतील पण विचार नाही संपणार. आणि जे बोलतायत ना नाना पवार हे संपलेले आहेत, त्यांना मला एकच सांगायचं आहे, नाना पवार हा एक दलित विचार आहे आणि हे विचार कधी संपणार नाही. आमच्या आयुष्यामध्ये 20 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आम्हाला भरपूर प्रलोभन आली, आम्हाला आमिषही आली, पण आम्ही कधी त्याला बळी पडलो नाही, कारण आमच्या जवळ होती निष्ठा. आणि ती निष्ठा जोपर्यंत आमच्याकडे आहे, आम्हाला कोणी संपवणार नाही आणि आम्ही संपूही शकणार नाही. मग पंचशीला नाना पवार यांना रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून उपमहापौर उल्हासनगरचं बनण्याची संधी कशी मिळाली? उपमहापौरची संधी म्हणजे आमच्या कामाची पोचपावतीच होती ती. सर्व पक्षीय जे नगरसेवक आहेत त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता. आज आपण बघतो चित्र असं असतं की पदासाठी लोक त्यांच्या म्हणजे लोळण घेतात पक्षाच्या पुढे, पण आमचं तसं नव्हतं. आम्हाला आमची दखल घ्यावी लागली, कारण आमची जी कामाची जी पद्धत आहे, आम्ही जे 20 वर्ष सतत इमानदारीने काम करत आलेलो आहोत. आम्ही मित्र पक्षाशी कधीच कुठल्याही गोष्टीमध्ये गद्दारी केली नाही. आम्ही इमानदारीमध्ये तिथे कुठल्याही समिती असेल, कुठलाही पद असेल, तिथे आम्ही त्यांच्या सोबत होतो. आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला उपमहापौरची संधी दिली आणि आम्ही उपमहापौरसाठी कुणाला चहा सुद्धा पाजला नाही तरी सुद्धा निवडून आलो. पण तुम्ही सातत्याने म्हणताय की 20 वर्ष तुम्ही सत्तेत होता किंवा 40 वर्ष झाली नाना पवारांची पण आपण जर कारकीर्द पाहिली तर विरोधकांचं असं म्हणणं आहे की नाना पवार यांनी केलेला विकास नेमका आहे कुठे, त्यांना तो दिसत नाहीये. विरोधक हे विरोध करण्यासाठीच असतात. त्यांना दिसत असलं तरी ते चष्मे लावलेले असतात त्यांनी विरोधाचे, त्याच्यामुळे त्यांना ते दिसत नाही. आणि 97 ला म्हणजे 1997 ला जेव्हा आम्ही पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेस यांचा जन्म सुद्धा झालेला नव्हता. 97 ला मला आठवते चांगलं, मी प्रचाराला जेव्हा जायची, बायका हांडे डोक्यावर घेऊन पाणी भरत असायच्या आणि त्यांच्याकडनं एकच आवाज असायचा, आमचे हांडे फेकून देतात, आम्हाला शिव्या गाळ्या केल्या जातात. आणि रोड तर नव्हतेच, रस्ते नव्हते, लाईट नव्हती. आम्ही तिथे ट्रान्सफॉर्मर लावला, त्यामुळे आज सम्राट अशोकनगर मध्ये पूर्ण लाईट जी दिसते ते आमच्यामुळे दिसते. रोड नव्हते, गटारी होत्या मोठ्या मोठ्या, चालायला रस्ता नव्हता. रोड आम्ही बनवले, पाण्याच्या लाईनी टाकल्या. आजही काही बायका आहेत त्या जुन्या जमान्याच्या, आता नवीन पिढी नाही सांगणार ते, पण जुन्या आहेत त्या बोलतात, भाऊंमुळे आमच्याकडे पाणी आलं, नाहीतर आम्हाला तिकडे शिव्या भेटत होत्या, आम्हाला पाणी नव्हतं भेटत, हांडे आमचे अक्षरशः फेकून दिले जायचे, अशी अवस्था होती. मातोश्री शाळा आहे,
मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालयाच्या समोर एवढ्या गुडघ्या एवढ्या चिखल असायचा. आपण रोड बनवला त्यामुळे ती शाळा फ्रंटला आली. अच्छा. त्यानंतर मग वडोलगावचं झालं. वडोलगावचं तर अशी अवस्था होती, ते आपल्या नकाशावर सुद्धा नव्हतं उल्हासनगरच्या. ना अंबरनाथच्या होतं ना उल्हासनगरचं होतं. मग ते उल्हासनगरच्या नकाशावर पहिले साहेबांनी ते वडोलगाव घेतलं. ते घेतल्याच्या नंतर मग त्यांना टॅक्स पावत्या नव्हत्या. मग त्या टॅक्स पावत्यांसाठी महानगरपालिकेचे लोक तिथे वडोलगावात बोलवले आणि तिथे बसून त्यांना सगळं सर्वे करून टॅक्स पावत्या मिळवून दिल्या. त्यानंतर मग पाण्याची अवस्था तर बिकट होतीच. पाण्यासाठी आपण घरोघरी दारोदारी गल्लोगल्ली लाईनी टाकल्या पाण्याच्या. आज अशी परिस्थिती आहे सम्राट अशोकनगर मध्ये, जर कनेक्शन घ्यायचं असेल तर एवढासा तुकडा लागतो, त्यामध्ये घरामध्ये कनेक्शन येतं पाण्याचं. दारातून अशी मोठी लाईन गेलेली आहे पाण्याची. असे म्हणजे ही सुधारणा आहे. त्यानंतर मग विद्यार्थ्यांसाठी जेव्हा आम्ही निवडून आलो, 0 अवस्था होती, शिक्षणाचा अभाव होता. मग शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी गव्हर्नमेंटने पुस्तकं देणं चालू केलं. त्याच्या आधी आपल्या घरी अशा गठ्ठे यायचे पुस्तकाचे, 1ली पासून तर 10वी पर्यंत मुलांना शालेय पुस्तकं, गाईड सर्व आम्ही पुरवायचो. वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर जे असेल पूर्ण शैक्षणिक आहे. अशी म्हणजे हे कामं जे आमचे आहेत, तीच कामं बघून तर नंतर पब्लिकने आम्हाला 4 वेळा निवडून दिलं. का दिलं? आमच्यावर विश्वास होता, त्यामुळे निवडून दिलं. आज जे आमच्यावर टीका करतात, यांनी काय केलं, त्यावेळेस ते अंथरुणात होते, त्यांना ते माहितीही नव्हतं. आणि काही तर असे त्यांना आम्हीच मदत केलेली आहे. आमच्यामुळे ते आमच्या मदतीने त्यांचं शिक्षण झालंय. असेही आहेत. एका घरामध्ये आमचे जर 4 मुलं असतील तर 4 गठ्ठे असे पुस्तकांचे वह्यांचे जायचे. अच्छा. असं एका घरामध्ये. असं म्हणजे अशोकनगर, सम्राट अशोकनगर असो की वडोलगाव असो, रेणुका असू द्या, आशीर्वाद असू द्या, सगळीकडे रोड, पाणी, लाईट या सगळी व्यवस्था जर कोणी केली असेल तर ती फक्त साहेबांनी आणि मी केलेली आहे. हे झालं फक्त वार्डापुरतं. पण त्यानंतर शहरासाठी सुद्धा साहेब नगरसेवक होते 2002 ला. आणि रिंग रोडचा मुद्दा आला. रिंग रोडचा असा मुद्दा होता की त्यामध्ये पूर्ण झोपडपट्टी आपली बाधित होणार होती. साहेबांनी 1 तास तिथे भाषण केलं आणि महासभेमध्ये विरोध केला. 1 तास त्या मुद्द्यावर त्यांनी चर्चा घडवून आणली आणि त्यामुळे तो रिंग रोड जो आहे तो कॅन्सल करण्यात आला. त्यानंतर झालं उड्डाणपूल, राजर्षी शाहू महाराज उड्डाणपूल. हे नाव सुद्धा साहेबांनी प्रस्तावित केलं आणि ते नाव राजर्षी शाहू महाराज उड्डाणपुलाला देण्यात आलं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार जे आता आपल्याला दिसतंय साईबाबा आणि साईबाबा मंदिरला ऑर्डनन्सच्या गेटला, त्यासाठी आम्हाला जवळजवळ 11 वर्ष झगडावं लागलं. आणि 11 वर्षानंतर कुठे ते जाऊन प्रवेशद्वार आपलं तयार झालं. त्यानंतर मग आहे वडोलगावचा ब्रिज. वडोलगावचा ब्रिज साठी सुद्धा आम्ही महासभेमध्ये टेंडर पास करून ते वडोलगावचं ब्रिज सँक्शन केलं. त्यामध्ये ते काम चालू होणार तेवढ्यामध्ये तो ब्रिज कोसळला आणि कोविड काळात झालं होतं ते. नाही, कोविड काळाच्या आधी झालं होतं. निंबाळकर होते ना? हा, निंबाळकर होते त्यावेळेस. आणि मग तो पास केलेला ब्रिज असल्यामुळे आम्ही पास करून ठेवलेला होता तो ब्रिज. त्यामुळे आम्ही तो कमिशनर साहेबांकडे जाऊन त्याच्या मागे लागून वडोलगावातील काही मंडळी होती त्यांना सोबत घेऊन जायचे आणि तो ब्रिज करून घेतला. त्यानंतर मग अभ्यासिका जो हा विषय आहे तो आपल्यासाठी एवढा महत्वाचा आहे, कारण आपले छोटी 10 बाय 10ची घरं, मुलं आपल्याला UPSC MPSC ची अभ्यास करणारी मुलं भरपूर आहेत. त्यांना ती अभ्यास करण्यासाठी जागा पाहिजे होती. असं बऱ्याच ठिकाणाहून आपल्याला डिमांड करण्यात आली की असं काहीतरी करा आपल्यासाठी. आणि मग त्यावेळेस आपण ती अभ्यासिकेचं बाबासाहेबांची 125वी जयंती गव्हर्नमेंटने शासनाने केलेली होती साजरी. मग तोच धागा धरून आपणही उल्हासनगर महानगरपालिकेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती साजरी केली. त्यामध्ये
काही प्रोग्राम घेतले. त्यात अभ्यासिकेचा हा महत्वाचा सब्जेक्ट होता आणि ती अभ्यासिका आपण यशस्वी केलं. यशस्वी केली, चालू केली. आज तिथून म्हणजे फक्त उल्हासनगर मधलेच नाही तर ठाणे जिल्ह्यातले मुलं तिथे येऊन अभ्यास करतात आणि UPSC सारख्या MPSC सारख्या परीक्षा पास सुद्धा होतात, अधिकारी सुद्धा झालेले आहेत. मग बदलत्या काळाप्रमाणे काय झालं असं की नाना पवार यांच्या आजूबाजूचे जे कार्यकर्ते होते त्यांचा रेटा काय कमी झाला का? नाही, बदलत्या काळामध्ये जरी राजकारणाचं काही तंत्र बदललं असलं तरी मला नाही वाटत का आम्हाला बदलण्याची काही गरज आहे. आमच्या जवळ जो कार्यकर्त्यांचा मेळावा आहे किंवा जे कार्यकर्ते आमच्या पाठीचे आहेत ते इमानदार कार्यकर्ते आजही आमच्या सोबत आहेत आणि आजही ते आमच्यासाठी झटत आहेत, आम्हाला पाठिंबा देत आहेत. नाही पण आजकालचं कसं आहे, नेता म्हटलं की त्याच्या मागे 5-50 लोक पाहिजे, तो स्कॉर्पिओ मधून उतरला पाहिजे, गळ्यात 1 किलो सोनं पाहिजे, असे नेते लोकांना आवडतात. मग नाना पवार तसं कधी होण्याचा प्रयत्न नाही केला का? नाही, नाना पवार तसं होण्याचा प्रयत्न केला नाही आणि करणार नाही, कारण त्यांचं व्यक्तिमत्वच तसं नाहीये. त्यांचं व्यक्तिमत्व साधं आहे, सरळ स्वभावाचे आहेत, ते धूर्त राजकारणी नाहीयेत. त्यांना कुणाचा वापर म्हणजे मुलांचा, जी युवा पिढी आहे त्यांचा गैरवापर कधीच ते करून घेणार नाहीत. कारण त्यांचे जे विचार आहेत ते विचार आंबेडकरी चळवळीशी जोडणारे विचार आहेत. ते हे जे युवा आहेत त्या युवा पिढीला चांगलं मार्गदर्शन करणारे आहेत. ते त्यांच्याकडनं आपल्याला फायदा नाही, आपण त्यांना काय देऊ शकतो याच्यासाठी ते झटत असतात. त्यांच्याकडनं आम्ही काही घेणार नाही किंवा आम्हाला त्यांच्याकडनं काही नको पण आहे. त्यांचा उपयोग आपण चुकीच्या मार्गाने नाही करून घ्यायचा. त्यांना आपण चांगलं सजेशन देऊ, त्यांना आपण पुढे जाण्याची साठी काय मदत करता येईल. असं काय कारण आहे की गेली 10 वर्ष आपल्याला इथले जे प्रभागवासी आहे, मतदार आहेत, ते आपल्यापासून दूर गेलेत किंवा आपल्याला ते नाकारतायत? नाही, आजही आमच्या पाठीशीच आहेत, ते नाकारत नाही आहेत आम्हाला. कारण त्यांना माहिती आहे नाना पवारांचा स्वभाव किंवा पंचशीला पवार हे राजकारणी नाहीयेत. आम्ही समाजकारणी आहोत, आम्ही राजकारणी नाही आहोत. आम्ही राजकारणासाठी लोकांचा उपयोग करून घेत नाही. आम्ही उलट त्यांना तुम्ही कधी अहोरात्री आम्हाला आवाज द्या, आम्ही तुमच्यासाठी हजर आहोत. म्हणजे कोणासाठी? गोरगरिबांसाठी, ज्यांना आमची गरज आहे त्यांच्यासाठी. चुकीच्या मार्गाने जे काम करत आहेत त्यांच्यासाठी नाही. 26 जुलैचा प्रलय असेल किंवा कोविडचा काळ असेल, त्यावेळेस पवार दाम्पत्य किंवा नाना पवार झटलेले तुम्हाला काय आठवतंय? 26 जुलैचं तर मी सांगायला गेले तर खूप काही आहे. कारण तेव्हा साहेबच नगरसेवक होते. माझी मुलगी 3 महिन्याची होती. घरामध्ये आमचं सुद्धा पाणी आलेलं होतं, पण आमच्या घराकडे न बघता त्यांनी 24 तास वार्डासाठी इतके काम केलं. त्यांनी रात्रंदिवस एक करून स्वतःचे पैसे लावून, ट्रक मागून, ते घाण सगळी जमा करून, एवढी वार्डात झालेली घाण आहे ती 26 जुलैला कुठेच एवढी नव्हती, एवढी आपल्याकडे होती. परंतु 3 दिवसामध्ये त्यांनी पूर्ण वार्ड स्वच्छ केला होता. त्यांना हे झालं होतं लेफ्टो म्हणजे ते लागण घाणीच्या पाण्यामध्ये 24 तास काम केल्यामुळे त्यांना तो त्रास झाला होता. डॉक्टरांनी त्यांना औषध देऊन आराम करायला सांगितलं तरी सुद्धा त्यांनी नाही केला आराम, त्यांनी कामच केलं. आणि त्यानंतर कोविडच्या वेळेस सुद्धा त्यांनी सुरुवातीला खूप काम केलं, पण मध्ये त्यांना असं झालं की ते आजारी पडले. स्वतःच ते आजारी पडले, त्यामुळे त्यांना ते घरी होते थोडे दिवस. मग घरी होते तर त्यांना म्हणजे असं 2 पावलं पण चालायची ताकद नव्हती त्यांच्यामध्ये. त्यांना चालता येत नव्हतं, त्यांना बोलताही येत नव्हतं, श्वास घ्यायला त्रास होत होता. परंतु तशाही याच्यामध्ये आमच्याकडे रेड झोन डिक्लेअर झाला. कोविडचा व्यापारीकरण झालं. अच्छा. कोविड मध्ये लोकांना अख्खी गल्लीच्या गल्ली उचलून घेऊन जायला लागले. एका घरात कोविड झालाय, मग ते एका घरात नाही तर तो शेजारचाही, इकडचाही, तिकडचाही, पलीकडचाही, अलीकडचाही, अशा सगळ्यांना जमा करून गाड्याच्या गाड्या भरून घेऊन जायला लागले. आणि घेऊन जात असताना मग ते त्यांना बघवलं नाही. आजही एक दाम्पत्य आहे, त्यांची रिक्षा आहे, त्यांच्या रिक्षा यांनी बोलवली. त्या रिक्षामध्ये बसून ते एका नगरसेवकाच्या घरी गेले. तिथे महानगरपालिकेचे सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं, तिथे मीटिंग घेतली. मीटिंग घेऊन त्यांना रिक्वेस्ट केली, जर तुम्हाला असं वाटत असेल कुठे आजारी आहे पेशंट तर तुम्ही
फक्त त्या पेशंटला न्या, आजूबाजूच्या लोकांना नेऊ नका. म्हणजे एवढं कारण काम केलंय त्यामुळे त्यांनी. हो तेवढ्या आजारपणामध्ये सुद्धा पण आता तुम्हाला काय वाटतं की राजकारणामध्ये नाना पवार असतील किंवा पंचशीला पवार असतील 2029 मध्ये पुन्हा भरारी घेतील का, पुन्हा मतदार कौल देतील का? मतदार सुज्ञ आहेत, समजदार आहेत. त्यांना कोण आपलं, कोण परक, कोण राजकारणी आहे, धूर्त राजकारणी, कोण धूर्त राजकारणी आहे आणि कोण समाजसेवक आहे हे सुद्धा त्यांना कळतंय व्यवस्थित. आणि त्यामुळे जरी काही चक्केपंजे आम्हाला नाही येत करायला, कारण आम्ही ते कधी केले पण नाहीत. बऱ्याच वेळेस तर असं झालंय निवडणुकीमध्ये आम्ही ऑफिसमध्ये बसलेले लोक जाऊन मतं देऊन आलेले. आम्ही तिथे निवडणुकीच्या ठिकाणावर कब्जा करून पोलिसांची मदत घेऊन किंवा इतर काहीतरी चक्केपंजे करून अशा आम्ही कोणतीच निवडणूक जिंकलो नाहीत. आम्ही जी निवडणूक जिंकलो ती पब्लिकच्या भरोशावर जिंकलो, इमानदारीवर जिंकलो, विश्वासावर जिंकलो. आमचा आजही विश्वास आहे की जनता सुज्ञ आहे, समजदार आहे. त्यांना कळतंय काय काय करायचं, काय योग्य काय अयोग्य. नाही म्हणजे 10 वर्ष तुम्हाला जर प्रतिसाद मिळाला नसेल तरी तुमचा राजकारणाचा समाजकारणाचा प्रवास असाच चालू राहणार आहे का पुढे? राहणार. आमच्या रक्तातच समाजसेवा आहे. आमच्याकडे पद असलं किंवा नसलं तरी सुद्धा समाजसेवा आमच्याकडनं सुटणार नाही. आमच्याकडे आज पद नसलं तरी आम्ही लोकांची कामं करतो आणि करत राहणार. तुमचा वारसा पुढे कोणी आहे का चालवणार? कारण नेहा आता एक चांगली प्रख्यात वकील म्हणून उदयास येते. तिला पण तुमचे संस्कार मिळालेले आहेत समाजकारणाचा, राजकारणाचा. पुढे हा वारसा ती चालवणार आहे असं वाटतंय का? राजकीय वारसा कदाचित असूही शकतो. त्यांच्या इच्छा आहे, शेवटी मुलांची जी इच्छा असेल त्यानुसार ते निर्णय घेतील. राजकारणात यश येणं अपयश येणं हे तर काळावर अवलंबून असतात. कारण राजकारणामध्ये यशस्वी होण्यासाठी साम दाम दंडभेद अशा अनेक क्लुप्त्या वापरून उमेदवार आपला जय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. काहींना शक्य होतं, काहींना शक्य होत नाही. तरी देखील प्रामाणिकपणावर आणि निष्ठेवर विश्वास ठेवून काही लोक जे असतात, जे आपलं काम करत असतात, त्यापैकी पंचशीला पवार यांनी या ठिकाणी आवर्जून उल्लेख केलाय की आम्ही त्याच निष्ठेने चळवळीचं काम करत राहू, समाजाचं काम करत राहू. आपल्याला बघावं लागेल की 2029 मध्ये पुन्हा पवार दाम्पत्य राजकारणाच्या या प्रवासामध्ये यशस्वी होतंय का? तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद. अतिशय दिलखुलासपणे आपला प्रवास या ठिकाणी मांडलात. धन्यवाद. तुमचे आभार.